मंजू, आपण जे वायफाय आपण डाउनलोड करतो, बरेचदा एअरपोर्टवर आपण असतो ठिकठिकाणी, हॉटेलवर जातो, तेव्हा ते जे त्यांचं जे असतं ते आपण वायफाय तिथलं घेतो फोनवर, किंवा आपण वेगवेगळे ॲप आपण डाउनलोड करतो, किंवा आपण सोशल मीडियाचे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत, तिथं आपण आपला फोन वापरत असतो. तर हे सगळं करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? एकतर ट्रस्टेड जर तुमचा नसेल वायफाय तर तो वापरू नये. म्हणजे आपली इन्फॉर्मेशन हे माझं पर्सनल आहे, ते माझ्याकडंच राहायला हवं. ते असं मी पब्लिकमध्ये देऊन उपयोगाचं नाही. कारण त्या भिंतीच्या पलीकडं, न दिसणाऱ्या भिंतीच्या पलीकडं कोण आहे, ते आपली काय इन्फॉर्मेशन घेतात आणि त्याचा मिसयूज होऊ शकतो कसा, हे आपल्याला माहिती नाही. आता अजून एक तुम्हाला सांगते, ज्यूस जॅकिंग नावाचा एक प्रकार आहे. दिसणारा अगदी साधा सेम आपली चार्जिंगची वायर कुठंतरी पब्लिकमध्ये गेलं, तिथं भिंतीवर लागली, आपला फोन लावला आणि आपला अख्खा फोन कॉपीसुद्धा होतो, फोन चार्जसुद्धा होतो, कळत पण नाही. ओ माय गॉड. फोनच्या आतमध्ये कोणतरी येऊन बसलेलं पण असतं, ते आपलं काम पण करतं, सगळं जो इकडचं सगळं उचलून तिकडं द्यायचंय तेही होऊन जातं. आणि म्हणजे आपल्याला चार्जिंगची वायर हो त्याच्या थ्रू डेटा? हो. ओ माय गॉड. बापरे. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते त्याचा यूज आणि मिसयूज हा सगळीकडं होतो. ओ. आणि डिजिटल विश्वामध्ये आपले फुटप्रिंट्स म्हणजे समुद्रावरच्या लाटांवरती जे आपले पावलाचे चिन्ह पडतात, एक लाट आली सगळी निघून गेली, पण डिजिटल फुटप्रिंट्स हे इरेज होत नाहीत, ते तिथंच राहतात. एखाद्याला वाटतं मी एखाद्याला काहीतरी 2-4 शिव्या दिल्या, काहीतरी भांडण झालं, मेसेजेस लिहिले आणि मी ते डिलीट करून टाकलं, सगळं गेलं, माझा फोन क्लिअर. उद्या अगदी पोलिसांनी येऊन जरी विचारलं तर दाखवलं तर बघा माझ्या फोनमध्ये बघा काही नाहीये. पण नाही, डिजिटल फॉरेन्सिक आज जितकं सुंदरपणे ॲडव्हान्स झालेलं आहे, पोलिसांकडे जेवढ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, त्यांनी खूप सारे गुन्हे सॉल्व्ह जे होत आहेत, की या वेळेला हा माणूस इथं होता, असं झालं, तिथून गेला, जिथं गुन्हा झाला तिथं तो कुठल्या मोबाईलच्या टॉवरच्या इथं होता, काय झालं, कसं आलं. डिजिटल फॉरेन्सिक हे आता खूप पुढं गेलेलं आहे. आणि त्या विश्वामध्ये मला शिकता शिकता मला एक असं लहान मुलाचं असं एक उत्सुकता असते, तशी सुरुवात निर्माण होऊन आता मी त्याच्यामध्येही बरंच पुढे एक नवीन नवीन गोष्टी अजूनही शिकत आहे. पण आपले डिजिटल फुटप्रिंट्स हे इरेज होत नाहीत. आपली पावलं, आपले त्या खुणा तिथंच राहतात. म्हणजे तुम्ही आज इतके वर्ष हे काम करत आहात, तर तुम्हाला वैयक्तिकरित्या हादरवून टाकणारा असा काही म्हणजे घटना घडली आहे का या क्षेत्रामध्ये? अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे खूप गोड मुलगी होती म्हणेन मी आता. बंगलोरमध्ये न्यूजपेपरमध्ये सुद्धा येऊन गेलेली आहे ही घटना. त्या पोरीने ₹1800 कॉलेजच्या तिला काहीतरी प्रिंटआउट्स आणि प्रोजेक्ट वर्कसाठी हवे होते, तर तिने एका प्लॅटफॉर्मवरून इन्स्टंट लोन घेतलं आणि त्या लोकांनी तिचे फोटोज वगैरे घेतले. मी तुम्हाला जसं म्हणलं ना, ॲप परमिशन त्यांना लागतात, त्यांनी ते सगळे फोटो कॉपी केले. ते AIच्या माध्यमाने ते फोटोंची अक्षरशः खूप घाण केले, खूपच घाण केले. आम्ही त्या मुलीशी बोललो, मी एकटी नव्हते, माझ्याबरोबर अजून 3 जण होते. आणि मला आधी सुधरेना काय बोलायचं. तर मी माझ्या सिनियर्सशी बोलले की असं असं आहे, आता हिला मी एवढं गाईड केलं, आता पुढं काय करू. म्हणजे आपण जाऊन तिला पर्सनली भेटू, हे सगळं आमचं तयार झालं. मी खूप लांब होते तिथून, आमच्या टीमची लोक पोचायच्या 2 तास आधी त्या पोरीने तिचा जीव दिलेला होता. आम्ही काहीच करू शकलो नाही. तिला सांगतोय आम्ही की तू नको बाळा काळजी करूस, हे सगळं खोटे फोटो आहेत, पण तिला ते सहनच नाही झालं. तशीच एक केस दिल्लीमधली एका इंजिनियरची झाली. 2-3 बहिणी होत्या, त्याचेही फोटो विचित्र हे केले गेले. काहीतरी लोन घेतलं होतं, कोणी अजून काही म्हणे. पण हे AIच्या माध्यमाने त्याचा उपयोग आणि दुरुपयोग जसा केला जातो,
याची प्रत्येक केस कुठं ना कुठं तरी आतमध्ये टच करते. पण माझं एक पर्सनल याच्यामध्ये, जर आता एखाद्या अमुक एका व्यक्तीची केस आहे, हे इथून सुरुवात झाली, हे असं रिपोर्ट करायचं, हे करायचं, आय एम अवेलेबल ऑन कॉल टू सपोर्ट यू. आणि पोलीस यंत्रणेवरती तुमचा विश्वास हा असला पाहिजे. कारण एकेकाळी आपण बघतो आणि टीव्ही आणि सिरियल्समध्ये बघतो की पोलीस आली, असं केलं, हे नाही केलं, ते नाही झालं. ते म्हणजे सगळं तिथपर्यंत तुम्ही सोडा. इन रिअल लाईफ पोलीस, दे आर अप्रोचेबल, दे आर अंडरस्टँडिंग. आणि इन रिअल लाईफ पोलीस ह्या प्रत्येक केसवरती तुमचा 1 रुपया असो का अजून त्याच्या पुढं कितीही शून्य असो, तेवढंच लिटरली तेवढीच मेहनत करून प्रत्येक केस हँडल होते, प्रत्येक शहरात, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपल्या भारतामध्ये कुठले संभाव्य धोके आहेत? हे सगळं आता सगळं आपण ऐकतोय की हे असे फ्रॉड्स होत आहेत, हे असं होतंय, तर हे कोणते धोके अजून उभे राहू शकतात आणि आपण त्याला तोंड द्यायला प्रिपेअर आहोत का? तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात, अगदी म्हणजे असं कुठलंही क्षेत्र आता उरलेलं नाही आहे जिथं सायबरचा धोका किंवा सायबर गुन्हेगारीचा असा ठसा उठलेला नाही आहे. पण जिथं जिथं जागरूकता वाढलेली आहे तिथं तिथं गुन्हे आता कमी होत चाललेले आहेत. आता त्या मनाने आता फोन कॉलवरती आल्यावरती, फोन कॉल केल्यावरती OTP फोननी देणं आता त्या मनाने कमी झालेलं आहे. डिजिटल अरेस्टमध्ये थोडंसं कमी झालं होतं, तर मध्येच थोडंसं वाढलं, कमी झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे तुम्ही अगदी सुईपासून हत्तीपर्यंत म्हणा किंवा अगदी एक कॉमन नागरिक पासून ते तुम्ही पार अगदी स्पेसपर्यंत म्हणा, सगळीकडं सायबरचा धोका हा आहेच आहे. आणि आपण तो धोका तोपर्यंत हे करू जोपर्यंत आपल्याकडे त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स नाही आहे. म्हणजे जसं सायबर याच्यामध्ये आम्ही म्हणतो की देर आर 2 टीम्स, एक जी गुन्हा करते आणि एक जी गुन्हा थांबवते. ती जी भिंत बांधत राहते, हे इथून अटॅक करायचा प्रयत्न करतात, हे इथं त्याला रोकायला ऑलरेडी तयार असतात. म्हणजे मला एक विचारायचं आहे की जर आता या आपल्या सगळ्या नागरिकांना तुला एकच सायबर सुरक्षा ही त्यांची जपण्यासाठी सल्ला द्यायचा असेल तर तो कोणता असेल? जागरूकता, अवेअरनेस ही सगळ्यात प्रथम गोष्ट. त्याच्यावरती प्रत्येक नागरिकांनी लक्ष देऊन थोडंसं स्वतःवरती एक ओढवून घ्यायचं. एक व्रत हे म्हणायला हरकत नाही. आपण जसं भक्तिभावाने एखादी पूजा करतो तसं, की मी सायबर जागरूक स्वतः होईल आणि आपल्या आजूबाजूला करेन, तेव्हा हे गुन्हे कमी होतील. गुन्हा होता क्षणी 1930 किंवा cybercrime.gov.in इथं कंप्लेंट ही करायचीच करायची. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.